पत्र आहे काय पत्र आहे? बाहेरच्या लोकांना इथं परमिशन सुट्टी वगैरे फोटो वगैरे काहीच काढता येणार नाही. कोणाचं पत्र आहे? पीओ कार्यालयाचं प्रकल्प अधिकाऱ्यांचं कोणाचं? यांचं हो अर्पिता ठुबे मॅडमचं पत्र आहे. मला पत्र दाखवा. चला मी शूटिंग बंद करतो. पत्र दाखवा मला. नाही मला पत्र दाखवा. पत्र दाखवा. घ्या पत्र दाखवा. पत्र दाखवा. बाहेरच्या लोकांना मध्ये येऊन शूटिंग घेता येणार नाही. तो जी आर आहे बघा. दाखवा मला. जी आर दाखवा. हा जी आर आणा. बाहेरच्या लोकांना इथं व्हिडिओ ऐका ना, बाहेरचा नाही साहेब. इथं विद्यार्थी किती आहे? 781 पट आहे. 781 पट आहे. 781 मागे जाण जरा. 781 विद्यार्थ्यांचा जर जीव धोक्यात असेल, जसं या ठुबे मॅडमनी पत्र दिले या प्रकल्प अधिकाऱ्यांनी का स्ट्रक्चर ऑडिट करा. स्ट्रक्चर ऑडिट का करायला दिले? त्यांनी अहवाल आहे. अहवालामध्ये त्यांनी पाहणी पूर्ण आणि धोकादायक आहे तर म्हणा की काय खरं आहे. जर हे म्हणता या तक्रारीमध्ये तथ्य आहे का, किंवा हे म्हणता इमारत सुरक्षित आहे, मग मध्ये खड्डे का केले, मग भीम का केले जात आहे? हा, मग मध्ये खड्डे का केले जात आहे? काम करा म्हणून काम करायला म्हणजे भीम उभे करायला लावले. बघा, भीम उभे करायला लावलेले प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गाला लावले. नाही ते काही बोलले नाही. हा. मला काय म्हणायचं तो हो नाही थांबा. जी आर येऊ द्या ना. सर ऐका ना. सर जी आर येऊ द्या. सर मी पूर्ण महाराष्ट्रावर फिरतोय. सर ऐका ना. नाही मी तुम्हाला तुमची परमिशन घेऊन आलोय. मी तुम्हाला ऐकून घ्या. ऐका ना. 2 मिनिटं ऐका. हो बाबा थांबा. ऐका, या बाबांची तक्रार आहे. विभागीय आयुक्तांनी सुद्धा ऐका, मागे जा ना तुम्ही. अरे मागे जा ना. विभागीय आयुक्तांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले. ऐका ना. हे ऐका, बाहेरचे नाही हो, त्यांना मला ओळखत असतील ना. मी विनोद नाटे, भूमिपुत्र फाउंडेशन, महाराष्ट्रभर काम माझं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये माझ्याकडे तक्रार आली आणि काल विभागीय आयुक्तांनी सुद्धा आदेश दिले. ऐका, या चौकशीचे अर्पिता ठुबे मॅडमनी पण तुम्हाला संस्थेला पत्र दिले का याचं स्ट्रक्चर ऑडिट करा. ऐका ना, स्ट्रक्चर ऑडिट करा. ऐका ना, मॅडमनी पत्र दिले. ऐका ना, नाही मला नक्की आता इथं काय वय तक्रारीत किती तथ्य आहे मला ते जाणून यायचे. तुमचे मतं द्या. तुम्ही सांगा नक्की इथं काय आहे. आता त्यांचं हा म्हणणे बोलत नाही ना ते. ऐका, गोंधळ कोण घालते? अहो ऐका ना, कोण म्हणतं तुम्हाला शूटिंग करता नाही येणार? अहो अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्याचा मागे घ्या ना जरा. अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे अनुदानित शाळा ही आश्रम शाळा आहे. आणि आता अर्पिता ठुबे ज्या प्रकल्प अधिकारी त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट मागितले संस्थेकडनं 15 दिवसात आणि आता हे आता मध्ये भीम खड्डे खणून भीम उभे करताय म्हणजे इमारत ही धोकादायक आहे. मग आपण एखादी दुर्घटना घडून 800 मुलांचा जीव जाण्याची वाट पाहतोय का? अशी परिस्थिती असताना जर ते आपल्याला मनाई करत असतील, काम चालू असताना जागा मालक येतात आणि ते काम थांबवताय. कोण जागा मालक? हा जागा मालक इकडे ऐका. हे बाय थांबा इकडे. बाबा इकडे थांबा ना 2 मिनिटं. बरं, हे जागा मालक आहे इथं. हा, हे जागेचे मालक आहे तुम्ही. बरं, तुमची काय तक्रार आहे आता तुमच्या आरोग्य विभाग आहे तुमच्याकडे? माझी तक्रार अशी, ही शाळा पहिली होऊन जायली आणि ट्रॅक्टरवाल्यांनी डबल खड्डे खणाय का लावली? विकास भवन समजा झोलाझूक करून राहिली. म्हणजे यांचं म्हणणं आहे का आता ही इमारत जर झाली, इमारत झाल्यानंतर इथे हिचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे. मग आता परत खड्डे का? म्हणजे याचा अर्थ बांधकामामध्ये कुठेतरी दोष आहे. हा, मग असा दोष असेल तर इमारत पडली तर उद्या दुर्घटना घडेल. आता मला मॅडमचं पत्र पण मिळाले माहितीच्या अधिकारामध्ये, स्ट्रक्चर ऑडिट पण मिळाले. म्हणून आपण ते सत्य जाणून घ्यायला आलो आणि हा सत्य जाणून घेण्याचा अधिकार इथं प्रत्येक माणसाला आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. कारण ही अनुदानित शाळा आहे. शासन याला अनुदान देत आहे आणि अनुदानित शाळा आहे. त्यामुळे आपण इथं विचारू शकतो आणि यांना जाऊन विचारतोय. आणि आपण आलो मुख्याध्यापकांशी बोलतोय आणि ते म्हणताय की आम्हाला असं पत्र आहे, तुम्ही शूटिंग करू शकत नाही. अरे शूटिंग करायला का बंदाई आहे? का मनाई आहे? ऐका ना सर. बरं, खोटं काय? आपण काय खोटं करतोय का? पत्र आलं, हे पत्र खोटं आहे का? ऐका हे ऐका सर. ऐका ना सर. नाही चुकीचं आहे. तुम्ही चुकीचं बोलताय. हा, यांची जागा आहे, जागा मालक आहे. तक्रार ऐका, मला दाखवा. थांबा 2 मिनिटं. 2 मिनिट थांबा ना तुम्ही. अहो तुमची तक्रार आहे ना, तुमची तक्रार आहे. मी पाहायला आलोय, तक्रारीवरून पाहायला आलोय. काय तर ते तुम्ही खोटं बोंबाबोंब करताय, संस्थेची बदनामी करताय का तुम्ही? खोटे तुमचं विभागीय आयुक्ताला पत्र आहे तुमचं का शाळेच्या इमारतीचं धोकादायक आहे, अवस्था आहे, तातडीने बंद करा. मग विनाकारण तुम्ही संस्थेची बदनामी करताय का? ऐका, नाही मग मी तेच पाहायला आलोय.
हा अजिबात मी कोणाचं लुडबुड माल नकोय. मी काय बघा, मी तुम्ही माझे नातेवाईक नाही, ते माझे नातेवाईक नाहीये. इथं 700-800 मुलांचा जीवाचा प्रश्न आहे. जेव्हा पत्र मला माझ्या हातात मिळालंय प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे मॅडमचं, त्यानंतर इथं स्ट्रक्चर ऑडिट यांना काही सूचना दिल्या काही बीम उभे करा, मग हे का उभे करा म्हणून आपण जाणून घ्यायला आलोय. आणि हे जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकाला आहे. म्हणून इथं असं काहीच नाही का इथं बंद नाही असं अजिबात नाही. आणि मी साहेब ऐका सर, मी ना यस मी त्यांचा नाते ऐका ना सर, मी काय सर ऐका ना, जे काय होतं उद्या आरोप होता, उद्या मी शूटिंग का करतो अख्या महाराष्ट्रात करतो का करतो, उद्या आरोप साहेब, उद्या आरोप होता सर ऐका ना, आरोप होता ते आले दादागिरी केली असा आरोप होतो. उद्या काहीतरी एखाद्या महिलेचा हात धरला, काही बी आरोप होतात. ऐकून घ्या ऐका ना, ऐका नाही होतात, तुम्हाला त्याचे अनुभव आले असतील विनाकारण आपण. म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रभर मागे जा जरा थोडं मागे जा, पूर्ण महाराष्ट्रभर मी असं शूटिंग जी करतो ती कशासाठी करतो, कारण इथं आपल्यावरती ज्यावेळेस असे काही घाणेरडे आरोप होतील त्यावेळेस आपण गाडीतून उतरल्यापासून तर गाडीत जाईपर्यंतची आपली शूटिंग असली पाहिजे म्हणून आपण करतोय. आणि हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार. आणि आपण ना बघा सर, संस्थेत मुलं शिकताय ऐका, इतका आम्हाला अभिमान आहे. एक संस्था जिजाऊंचं नाव दिलेलं आहे, सावित्रीमाईचं नाव दिलेलं आहे, मला आनंद आहे त्याच्यामध्ये. पण काय होतं काय ज्यावेळेस आपल्याला हे बघा, आता हे पत्र माझ्या हातामध्ये आलं हे बघा, तुम्हाला स्ट्रक्चर ऑडिटचं आलंय, अर्पिता ठुबेंचं आलं, याच्यामध्ये अजून एक अहवाल झालेला आहे. हे बघा तुम्ही हे बघा टाका, हे बघा. मग आपण त्याच्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे का नाही. उद्या जर खरंच अशी भयान परिस्थिती असेल आणि जर नसेल समजा ही परिस्थिती, हे जर खोटं असेल तर मग त्या माणसांना सुद्धा आम्ही धडवलं ना. काय खोट्या तक्रारी का करता संस्थेच्या विरोधात, तुमचं काय वैयक्तिक वाद असतील ते घरी पहा, संस्थेला कशाला करता. कारण ऐका आयुक्त साहेबांना काल पत्र दिलंय, ऐका ना आयुक्त साहेबांनी पत्रानुसार आता काम करून राहिले. बर तर यांनी आलोडूक न करता, कारण इथं 781 विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे. बरोबर तर हे काम यांनी बाबा एक मिनिट ऐका बाबा, एक मिनिट इकडे बाबा मागेदार बाबा ऐका, 780 मुलांच्या जीविताचा प्रश्न आहे. जर इथं बीम उभे करताय, इमारतीत जर दोष असेल तर तो त्यांना करू द्या, बीम उभी करू द्या. उद्या जर पडली, 2 मिनिटं ऐका, पडली तर तुम्ही सुद्धा दोषी राहिलो का याच्यामध्ये. लोक मरतील, पोरं मरतील. म्हणूनच आम्ही आडत करायला आलेले, पीडब्ल्यूला सुद्धा द्यायला डायरी. अहो तसं ऐकून घ्या, आता ऑडिट झालंय ना, शासनाने ऑडिट केलंय, त्यांना पत्र दिलंय स्ट्रक्चर ऑडिट करा. बरोबर, शासनाचं ऑडिट झालं, शासनाची पाहणी झाली, स्ट्रक्चर ऑडिट केलंय आणि तुम्हाला त्यांनी स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट द्यायला लावलाय. ऐका, तर तुम्ही प्रायव्हेट यांच्याकडनं ते करून घेतलं आणि आता सुधारणा सांगितलं, सूचना दिल्या शासनाने, तुम्हाला सूचना दिल्या, पाठवलेलं आहे. हा तुम्हाला सूचना दिल्या आणि पूर्ण बीम मध्ये उभे करताय. बरं ठीक आहे, ऐका आता हे काम पण करू द्या. उद्या त्या काही जीवितहानी झाली बघा या ठिकाणी, ऐका या ठिकाणी ऐका या ठिकाणी एक असा एक प्रश्न माणसा उभा राहतो काय बघा, ज्यावेळेस आता मी इथपर्यंत येण्याचं कारण असे काय, तेव्हा एखादी संस्था आहे आणि ती संस्था तिथं आज इथं 780 आदिवासी मुलं आहे, सगळे सर्व आदिवासी मुलं आहे. आदिवासी ही अनुदानित आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेमध्ये जर इथं इमारतीमध्ये जर काही दोष आढळला शासनाला आणि मग त्यांनी जर त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या, प्रत्येक वर्गामध्ये आता त्यांना तिथं मध्ये बीम सजेस्ट केले ना, बीम उभे करायचे आणि मग त्याच्यामुळे मग तो धोका राहणार नाही. म्हणजे एकदम सिंपल विषय आहे आणि तो केला तरच त्या मुलांना, नाही तर उद्या जीविताला त्यांचा धोका आहे. 100% आहे बघा. नाही ऐका ना तुम्ही हे काम असं का बरोबर देत नाही, काय प्रॉब्लेम काय तुमचा, ऐका तुमचा प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम असा आहे, 2022 मध्ये आम्ही करार केलेला आहे, इमारत 2023 मध्ये पूर्ण झाली. ती बेनशेती केलेली नाही, नगर रचनेची परवानगी नाही, प्राधिकरणाची परवानगी नाही, ग्रामपंचायत नारख दाखले नाही. शासन कारवाई का करत नाही मध्ये. माझ्या नावावर बिल्डिंग व्हायली, झाली बिल्डिंग तुमच्या नाव म्हणजे काय, या इकडे माझ्या नावावर व्हायली, ही बिल्डिंग माझ्या नावावर व्हायली. मला जर ऑर्डर, ही जागा तुमची आहे ना आणि त्यांना भाड्याने दिली, हा मग त्यांनी इमारत बांधली ना. बांधेल माझ्या नावावर झाली ना. तुमच्या नाव कशी, मग पंचायत माझ्या नावावर केली ना, पंचायतीमधून. हा जमीन तुमच्या नावावर म्हणजे इमारत आहे तुमच्या नावावर. बरं म्हणजे मग तुम्हाला भीती काय वाटते. मला भीती आहे, जर पोरं नेले बिल्डिंग माझ्या नावावर असल्यामुळं नाही धोकेदायक आहे. अहो मग ते म्हणताय ना पोरं मरू नये म्हणून इथं भीमुळे करू द्या त्यांना. पंचायती ना जागा बेनशेती केलेली नाही, ऐका आधी ते शासन बघेल ना ते बरं काय बिनशेती केलेली नाही काहीच केलं जागा मालक आणि हा ते संस्था ते बघून घेते. मुख्याध्यापकांचं काम आहे का, मुख्याध्यापकांचं काम आहे शिकवायचं, मुख्याध्यापकांचं काम आहे शिकवायचं.
शिक्षणाशी रिलेटेड इथल्या या व्यवस्थापनाशी रिलेटेड त्यांचं काम धोका होऊ नये म्हणून ते शासनाने सुचवलंय. त्या पद्धतीने काम आम्ही सुरू केलेलं होतं, परंतु जे जमीन मालक येऊन बंद केलं. काम बंद करतात. बरं बरं ऐका मला ऐका मला पंचायतीनं मा इकडे जा. माझ्या बरं का माझ्या पंचायतीनं मला बंद करायला सांगितलं. नोटीस केली आम्हाला. हा तिनं नोटीस करेली, तिनं बंद करायला सांगितलं. मी गुटे करून नाही, मग देणार. ग्रामपंचायत पाहिजे ना तुम्ही हे नका ना करू ऐका म्हणजे या ठिकाणी बघा मागे जाणार ताई माझं ऐका. ऐका ना या ठिकाणी या बाबांचा प्रश्न असा आहे का जागा माझ्या नावावर आहे, जागा त्यांची आहे, त्यांनी भाड्याने संस्थेला दिली आणि उद्या जर ही इमारत अशी धोकादायक आहे, त्यांनीच ही माहितीच्या अधिकारामध्ये सगळे रिपोर्ट वगैरे मागवले, इथं ऑडिट झाले शासनाचं आणि शासनाने संस्थेला लेखी पत्र प्रकल्प अधिकारी कुठे तिकडे दिलं होतं हां प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे मॅडम थांबावा जरा अर्पिता ठुबे मॅडम त्यांनी यांना पत्र दिले आणि त्यांनी सांगितलंय की इथं तुम्ही मला स्ट्रक्चरल ऑडिट आम्हाला 15 दिवसाच्या आत सादर करा. आणि मग आता यांना ज्या शासनाने सूचना दिल्या का प्रत्येक वर्गामध्ये एक बीम उभा करायचा बरोबर हां संस्थेनं नाही देईल. 2 मिनिट थांबावं ऐका ना संस्थेने देऊ द्या कोणी देऊ द्या पण बीम उभे करताय ना ते भीम उभे ऐका ना भीम उभे करू राहिले ना ते भीम उभे करताना प्रत्येकाच्या मध्ये कारण का तर त्या इमारतीला त्याचा धोका होणे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे किती विद्यार्थी आहे 781 विद्यार्थी 781 विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून शासनानेच त्यांना प्रत्येक वर्गामध्ये आता बीम म्हणजे जर ह्या इमारतीमध्ये दोष आढळला आहे आणि मग आता ते दुरुस्त करण्याचा यांना आदेश आला आहे यांनी हे काम करताय आणि यांनी ते काम केलं पाहिजे ही असं माझी स्वतःची पण धारणा आहे. कारण 781 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. हा ठीक आहे ना तुम्ही तशा तक्रारी दिल्या ना तक्रारी दिल्या ना तुम्ही आणि 100% तसं होईल. जोपर्यंत बरं का आम्हाला तलाट्याने तहसीलदारांनी त्यांनी हा नाही बघा आता मला हे पत्र मिळालं तुमचं ऐकून घ्या मला पत्र मिळालं ही माहिती मिळाली मला तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये काल गेले होते विभागीय आयुक्तांकडे हा त्यांनी खाली आदेश पण दिले ऐका तुम्ही पत्र दिले का ही शाळेची इमारत धोकादायक आहे आणि मुलांच्या जीविताला धोका आहे त्यापैकी मान्य करताय हा त्याच्यासाठी भीम उभं राहण्याचं काम सुरू झालेलं होतं, परंतु त्यांनी येऊन ते बंद केलं. मग ऐका ना मग याचा अर्थ ते धोकादायक आहे नाही धोकेदार तरी नाही बाबा ऐका नाही बाबा तुम्ही इथे काम करू द्या ऐका आपण या ठिकाणी आता इथून मी प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुगे मॅडमची पण आता भेट घेतो इथून मी डायरेक्ट आता आयुक्त कार्यालयात जाणार आहे. जय जवान जय किसान जय भूमिपुत्र.